होतं काहीतरी बाबा शिवरात्री निमित्त तरी आपण आलो आणि असं सगळे दर्शन वगैरे आणि थोडं बाहेर फिरायला तर आम्हाला मिळालं ना असं. तुम्हाला बी असं वाटतं का मला नक्की कमेंट करून सांगा बरं का. आणि हे बघा मस्तपैकी व्ह्यूज वगैरे दिसत असेल तुम्हाला, एकदम अशी भारी वाटत होतं. आणि इथं मगर आणि मासा वगैरे असतात म्हणे इकडं. आणि मला माहित नव्हतं मगर ना इकडं बाहेरच, आता माणसं एवढी येतात ना त्याच्या आवाजामुळे ते आतच पाण्यातच आहेत पण इकडं नाही. आणि चला तर एवढं सगळं बघितलं आणि थोडंफार ना फोटो विटो वगैरे सगळं करून घेतलो काढून ना. आणि हे बघा माझं म्हणजे जगदीश आणि हे माझं ना म्हणजे पर्स कसं घेऊन चाललेत असं वाटतंय ना, भारी एकदम प्रिन्सी ट्रीटमेंट वाटते बघा. आणि असंच ना फोटो काढत होते आणि शेवट इथं कडेला ठेवली होती, तिने उचलला आणि हातात धरून जाऊन ठेवू नको खाली, मी धरतो म्हटला. किती भारी वाटते ना बहिणीसाठी एखादी बाबा भावानं असं केलं तर. असं छोट्या छोट्या गोष्टीवरच किती आनंद वाटते ना हो, किती काळजी करते अशी मनाला भारी वाटते ना. चला तर आज हे सगळं ना बघून, आज जे देऊळ तुम्हाला दाखवले ना ते सगळं ना वुडनमध्ये म्हणजे आधीचं काळापासून ते बनलेलं आहे, इथं नवीन काय नव्हतं. आणि हे बघा सगळं ना लाकडापासून बनलेलं होता. आणि ते आधीचं पहिल्यांदा मी दर्शन घेताना तुम्हाला दाखवलं ना ते एकदम जुनं ह्याच्यातलंच आहे. आणि तुम्ही एकदा नक्की भेट द्या बरं का, एकदम भारी वाटलं इथं. आणि हे बघा मामा बाचीचं काय चाललंय तिथं, आणि तिला ये म्हणतो असं त्यांचं काहीतरी नखरं चालू होते. आणि तसंच आम्ही इथं दर्शन आणि तीर्थ वगैरे सगळं घेऊन बसलो होतं थोडं शांत, आणि एकदम भारी वाटत होतं बरं का. गार आणि एवढं बाहेर ऊन पडलं होतं त्याच्यातनं आपण इथं बसलेलो ना, एकदम मस्त वाटलं आम्हाला. आणि तुम्ही पण एकदा नक्की भेट द्या बरं का, इथं तुम्हाला पण आवडेल खरंच सांगते. आणि हे बघा आम्ही सगळेजण म्हणजे दर्शन वगैरे घेतलं ना, आणि परीला काहीतरी पाहिजे आणि ती मला न सांगताना मामाला जाऊन सांगायला लागली काहीतरी कानात, आणि मला ऐकू यायचं नाही. बरं बाबा म्हटलं तुमचं काय गुपचूप चाललंय बरं का, ते तुमचं तुम्ही बघून घ्या, मला काय नको सांगू म्हटलं, मी ऐकत पण नाही म्हटलं. आणि सारखं त्याच्या मामाच्या हातात, ही मामा नसलं तर ती मामा, सारखं तिचं लाडच चालू होतं बरं का. 5 जण मामाला त्याचं हात सोडत नव्हतं. आणि तिला पाहिजे होतं अभिषेकची केळं, म्हणजे जे अभिषेक केलं करताना आम्हाला दिलं होतं ना ते केळं, आणि ते पण सागर मामाच्या हातातनंच पाहिजे होतं. कारण ते तेज मामा म्हटला की जाताना घेऊ, नाही म्हटली तीच पाहिजे, तरी पण ती सागर मामानं त्याला केळं काढून दिला त्याच्या हातातलं. एकच तर एक मिळालं होतं प्रसाद म्हणून, ती बी तिनं काढून घेतली. चला तर आता दुसरीकडे. आणि सकाळी उपास होता ना आमचा सगळ्यांचा, तिनं चहा बिस्किट तेवढं खाल्ली होती आणि काय खाल्ली नव्हती, यायची म्हणून काही नको नको करत होते. आणि आता दुसरं दर्शनला आपण चाललोय दुसरीकडे, आणि तिथं भरपूर गर्दी होते बरं का. आणि एकदम अशी व्ह्यू मात्र छान होत्या. आणि तुम्ही बघताय इथं दिसतायत पण सगळीकडे हिरवीगार अशी भारी वाटत होतं. पण एवढं गर्दी होतं ना, पाय ठेवायला पण एवढी हे होतं, आणखी माणसं वाढत होत्या बरं का, कमी काय वाटत नव्हत्या. आणि हे इकडं आम्ही फुल बिल सगळं